everyone. Today we starting new chapter X-ray. आज आपण काय डिस्कस करणार आहोत नवीन चॅप्टर एक्स-रे. ठीक आहे. तर आज आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये आपण जे आज डिस्कस करणार आहोत एक्स-रे. एक्स-रे हा एवढी हायली पेनिट्रेट आहे जे हायली पेनिट्रेट यूज होत हायली पेनिट्रेट होतो तो. जसे बघा ज्या सबस्टन्सची लो इंटेन्सिटी असेल, फॉर एक्झाम्पल स्किन म्हणजे आपली चमडी है ना, किंवा मांस, त्याच्यामध्ये काय होतो तो इझिली काय होतो पेनिट्रेट होतो. म्हणजे जे लो डेन्सिटी जे सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये तो काय होऊ शकतो इझिली हायली पेनिट्रेट होतात. आणि जे हाय डेन्सिटी सबस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये तो इझिली पेनिट्रेट होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल बोन्स झाले है ना, आपले हाडं, किंवा आयरन लोहा है ना. तर बघा आयरन, तर याच्यामध्ये जे हाय डेन्सिटी जे सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये तो इझिली पेनिट्रेट होऊ शकत नाही. आणि ज्या सबस्टन्सची लो डेन्सिटी असतात त्याच्यामध्ये ते काय होऊ शकतो इझिली काय होऊ शकतो पेनिट्रेट होऊ शकतो है ना. तर एक्स-रे हा जे आहे तर मेडिकलमध्ये आपण काय करतो याचा यूज करतो. जसं बघा एक्स-रे मध्ये काय होतात, आता आपण एखाद्या वेळेस काय होतो, आपण जर पडलो हा किंवा काही झालं तर आपण काय करतो आपल्या हाताचा किंवा कुठल्याही आपल्या शरीराचा आपण कुठल्याही पार्टचा एक्स-रे जे करतो है ना. म्हणजे बघा हे एक्स-रे जे आहे हे काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचाच पार्ट आहे एक्स-रे. तर एक्स-रे काय करतो, आपली जी स्किन आहे तो स्किन मध्ये एक्स-रे जे आहे तो काय होतात इझिली काय होऊ शकतो पेनिट्रेट होतात. कारण की आपली जी स्किन आहे मांस आहे ते काय होतात त्याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी कशी आहे लो आहे. त्याच्यामुळेच काय होतात की जे एक्स-रे आहे ते एक्स-रे काय होतात इझिली काय होतं त्याच्यामध्ये त्या स्किनमध्ये किंवा मांसमध्ये पेनिट्रेट होतात. आणि तो बोन्समध्ये पेनिट्रेट होऊ शकत नाही का, कारण की बोनची डेन्सिटी कशी असते हाय असते. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण आपल्या हाताचे किंवा पायाचे किंवा कुठल्याही आपण आपल्या शरीराचा काय करायला जातो, ज्यावेळेस एक्स-रे करायला जातो है ना, आपल्याला माहित पडतो इझिली. कारण की ज्यावेळेस ते एक्स-रे असतात ते एक्स-रे काय होतात पेनिट्रेट होतात आपल्या स्किन मधून काय होतं पेनिट्रेट होतात, मांस मधून पेनिट्रेट होतो. म्हणजे मग आपल्याला माहित पडतं, म्हणजे मग तुमचे जे बोन्स आहेत कुठे फ्रॅक्चर झाले, कोणत्या पॉइंटला फ्रॅक्चर झाला, काय झालं है ना. तर हे कशावरून आपण माहिती करू शकतो एक्स-रे वरून. तर एक्स-रे जे आहे तर एक्स-रे हा मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो याचा यूज करतो है ना. तर एक्स-रे जे आहे तर एक्स-रेचा फर्स्ट ऑब्झर्वेशन हे कोणी केला होता, WC रोंटगन 1895 मध्ये. 1895 मध्ये रोंटगन आले आणि रोंटगननीच काय प्रोड्यूस केला, इन्व्हेंटेड काय केलंय एक्स-रेचा है ना. तर एक्स-रे जी आहे तर ती काय होती, एक्स-रे हायली पेनिट्रेट होती. आणि त्या एक्स-रेची वेव्हलेंथ किती आहे, वेव्हलेंथ आहे त्याची 10⁻⁻8 मीटर याची ती काय आहे वेव्हलेंथ आहे. तर आपण याचा कन्स्ट्रक्शन पार्ट सुद्धा बघून घेऊ की याचा वर्किंग कशी होती है ना. तो मेडिकल ट्रीटमेंट झालाय तर आपण त्याचा जे आहे तो कन्स्ट्रक्शनचा पार्ट बघून घेऊ की एक्स-रे कसे प्रोड्यूस होत आहेत. ठीक आहे. तर लेट्स सी अ डायग्राम. ओके, बघा डायग्राम मध्ये आपण काय बघतोय की एक आपण बघा तुम्हाला एक ग्लास बल्ब दिसते है ना, जे स्पेरिकल सारखी दिसते ती काय आहे ग्लास बल्ब आहे. त्याच ग्लास बल्बला आपण बघा एक टंगस्टन फिलामेंट आहे है ना. राईट साईडला बघा ती तुम्हाला दिसते ना, ती काय आहे टंगस्टन फिलामेंट आहे. आणि ते टंगस्टन फिलामेंट आपण कशाला कनेक्ट केलेली आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला हा. आणि बॅटरीची आपण काय केलेली आहे निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केलेली आहे. आणि त्या टंगस्टन फिलामेंटच्या अप्रॉक्सिमेट एक्झॅक्ट समोर आपण काय केलेलं आहे, एक टार्गेट मटेरियल आपण काय केलेलं आहे, आपण टार्गेट मटेरियल आपण सेट करतोय. ठीक आहे. म्हणजेच तुमचा तो काय आहे एनोड आहे. आपण टंगस्टन फिलामेंटला काय कन्सिडर करतोय, कॅथोड कन्सिडर करतोय. जे टार्गेट आहे त्या टार्गेटला आपण काय कन्सिडर करतोय एनोड कन्सिडर करतोय. आणि त्या टार्गेट पासूनच बघा एक आपण काय घेतलेली आहे, एक आपण ट्यूब घेतलेली आहे. ओके, ती ट्यूब जी आहे ती ट्यूब आपण कशाने जी
ट्यूब आहे ती ट्यूब कशाने आपण मेडअप केलेला आहे, कॉपरनी. ओके, कशाने केलेली आहे आपण ते कॉपरनी केलेली आहे. ठीक आहे, तिथे आणि ते आपण कशामध्ये, आणि ते जे आहे त्याच्यामध्ये आपण काय फिल केलेलं आहे, वॉटर फिल केलेलं आहे. ठीक आहे, आणि जी आपण ग्लास बल्ब कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये काय आहे, व्हॅक्यूम आहे, आणि त्या व्हॅक्यूम मध्ये जी गॅस आहे ती काय आहे, कंप्रेस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा तर झाला तुमचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. आता वर्किंग बघून घेऊ, त्याची वर्किंग कशी असेल. तर बघा आता काय होतोय, आपण ज्या वेळेस जे हाय पॉवर ऑफ सोर्स आहे, हाय पॉवर ऑफ सोर्स म्हणजे जे आपण बघा बॅटरीला आपण एक बॅटरी B1 कन्सिडर केलेली आहे आणि एक B2 म्हणजे एक हाय पॉवर ऑफ व्होल्टेज सुद्धा आपण कन्सिडर केलेली आहे. ते बघा काय होतं, ज्यावेळेस आपण हाय व्होल्टेज पॉवरनी काय करतोय, आपण सप्लाय व्होल्टेज जे आहे आपण काय करतोय, सप्लाय करतोय. तर काय होतोय, आपण जे टंगस्टन फिलामेंटला, जे फिलामेंट आहे आपला, त्या फिलामेंटला आपण काय करतोय, आपण म्हणजे ते बॅटरी जी आहे ती बॅटरी काय करते तुमची, तर टंगस्टन फिलामेंटला काय करते तुमची, करंट म्हणजे व्होल्टेज काय करते, व्होल्टेज अप्लाइड करते है ना. म्हणजेच काय होणार, व्होल्टेज जर अप्लाइड होत असेल तर टंगस्टन फिलामेंटला, तो टंगस्टन फिलामेंट काय होणार, हॉट होणार है ना, म्हणजे तो हीट होऊन जाईल है ना. टंगस्टन फिलामेंट काय होईल, हीट होईल. तर हीट झाल्यानंतर काय होतोय, म्हणजे त्याच्यातून काय बाहेर पडताय, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडताय. जसे आपण याच्या पहिले पण व्हिडिओज मध्ये बघितलं होतं की कुठलीही जर रेडिएशन काय होतील, कॅथोड प्लेट वरती इन्सिडेंट होत होता, काय इमिटेड होतात, इलेक्ट्रॉन्स इमिटेड होतात. इथे पण सेम केस अशीच आहे. आपण जे टंगस्टन फिलामेंट कन्सिडर करतोय त्याला आपण कॅथोड कन्सिडर करतोय. तर आपण काय म्हणतोय, ज्यावेळेस बॅटरी पासून तुमची काय होतीये, तर टंगस्टन फिलामेंटला आपण काय करतोय, व्होल्टेज अप्लाइड करतोय. तर ते टंगस्टन फिलामेंट काय होतंय, हिटेड होतीये, आणि हिटेड झाल्यानंतर काय होते, त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होत आहेत, इमिट होत आहेत. इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, तुमचे इमिटिंग होत आहेत. इलेक्ट्रॉन्स इमिटिंग झाल्यानंतर बघा आपण एक्झॅक्ट समोर काय लावलेलं आहे, टार्गेट लावलेला आहे. तर काय होतात, तेवढ्याच फास्टली काय होणार, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन कुठे फॉल होतील, तेवढ्याच फास्टली कुठे फॉल होतील, त्या टार्गेट वरती है ना. टार्गेट मटेरियल जे आपण कन्सिडर केलेलं आहे तिथे ते काय होतील, ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते तिथे काय होतील, स्ट्राईक करतील है ना. म्हणजे तेवढीच फास्ट काय करते, ते तुमचे स्ट्राईक करते है ना. म्हणजे ती तेवढीच काय होती तुमची, आपण म्हणू शकतो की जी तुमची इलेक्ट्रॉन्स आहेत ती इलेक्ट्रॉन्स काय होती तुमची, त्या मेटल टार्गेट वरती स्ट्राईक होतीये है ना. तर बघा तुमचे जे काय होत आहे, ज्यावेळेस ते मेटल टार्गेट वरती स्ट्राईक होतीये, तर बघा कारण की तुमची जे टंगस्टन फिलामेंट होती, ती टंगस्टन फिलामेंट काय होती तुमची, हीट होत होती. हीट झाल्यानंतरच काय होतं, तुमचा इलेक्ट्रॉन जे हीट झाल्यानंतरच काय होतं, तुमचे इलेक्ट्रॉन इमिटिंग होत होते. ते इलेक्ट्रॉन इमिट झाल्यामुळे ते काय होत होते, तुमचे म्हणजे जी टार्गेट वरती जे स्ट्राईक इलेक्ट्रॉन्स होत होते मटेरियल वरती, ती काय होत होती, तुमची हीट होती है ना. ते पण तुमची जी आहे ते पण काय, तुमची टार्गेट वरती जी मटेरियल स्ट्राईक करत होते ते कशी होती, तुमची हीट होती. तर एक्सरे जी आहे, तर आपण जे टार्गेट मटेरियल पासूनच आपण जे घेतलेला आहे, आपण एक जे ट्यूब घेतलेली आहे, तर ट्यूब मध्ये आपण काय फिल केलेलं आहे, वॉटर फिल केलेला आहे. म्हणजे जे हीट होतोय ते काय करतोय, तो हिटिंगच्या प्रोसेसला काय करतोय, तो कूलिंग करतोय है ना. तर आपण काय म्हणतोय की जी कॉपर ट्यूब आहे, ती कॉपर ट्यूब आपण कशासाठी यूज करतोय, कूलिंग साठी, फॉर दी हिटेड टार्गेट है ना. आपण जी कॉपर ट्यूब आपण कन्सिडर केलेली आहे, जी टार्गेट पासून तुमची हिटेड टार्गेट आहे ती काय करते, त्याला कूल करते. तर यालाच आपण काय, आणि ही काय करते, कंटिन्युअसली काय होते, तुमची वॉटर फ्लो जी आहे ती काय करते, मेंटेन करते ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ एक्सरे. तर एक्सरे हा या पद्धतीने काय करते, वर्क करतोय. यालाच आपण काय म्हणतोय, ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरे